नाराज भुजबळांच्या मनधरणीसाठी आता राष्ट्रवादीमध्ये धावाधाव सुरू झाली आहे। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, तटकरे लवकरच भुजबळांची भेट घेणार आहेत असं कळतंय। भुजबळांची नाशिकमध्ये जाऊन अजित पवार भेट घेतील असं सूत्रांनी सांगितलंय। अर्थात भुजबळांच्या भेटीची तारीख मात्र अजून ठरलेली नाहीये। बघूया या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, काल थेट आरोप केले होते भुजबळांनी या त्रयीवरती आणि आता लगेच धावाधाव सुरू झाल्याचं दिसतंय। मनधरणीसाठी नक्की कधी भेट होईल काय वाटतंय? पूर्वी छगन भुजबळांच्या टीकेच्या निशाणी सुरुवातीपासूनच अजित पवार असल्याचं पाहायला मिळालं होतं। जहाँ पे नहीं है चायना वहाँ पे क्यों रहना असेल किंवा लाभ आणि बळ हा कसला आलाय विषय, लोकशाही आहे, आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत, अशा पद्धतीचे अनेक स्टेटमेंट जे आहेत ते थेट अजित पवारांच्या विरोधातच छगन भुजबळ यांना केल्याचं पाहायला मिळालं। तर मागच्या 2 दिवसांपासून छगन भुजबळ जेव्हापासून नागपूर सोडून निघून गेलेले आहेत तेव्हापासून अजित पवार देखील माध्यमांशी समोर आलेले नाहीत, किंबहुना विधिमंडळाच्या कामकाजातच ते सहभागी झालेले नाहीत। अशाच पद्धतीचं चित्र पाहायला मिळतंय। काही वेळानंतर अजित पवार आपल्या सरकारी निवासस्थानातून विधिमंडळाच्या दिशेने जाणार आहेत। तत्पूर्वी आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे तीनही महत्त्वाचे नेते नाशिकला जाऊन छगन भुजबळांची समजूत काढणार आहेत, छगन भुजबळांची भेट घेणार आहेत आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुका, अनेक निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये ओबीसींचा राग हा परवडणारा नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी। किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळ आणि त्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाहीये आणि त्यामुळेच आता पक्षात देखील हालचाली सुरू झालेल्या आहेत। पक्षाच्या वतीनं राज्यसभेचं एक आश्वासन देऊ पाहिलं होतं, मात्र छगन भुजबळांना ते उडवून लावल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता राष्ट्रवादीचे हे तीनही महत्त्वाचे नेते ज्यावेळेस नाशिकला जातील त्यावेळेस त्यांना काय आश्वासन देत आहेत आणि छगन भुजबळ ते मान्य करून पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी सोबत राहण्यासंदर्भात काही घोषणा करतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आजचा दिवस नाशिकसाठी आणि महाराष्ट्रासाठी ओबीसी समाजासाठी महत्त्वाचा आहे, कारण छगन भुजबळ एक वेगळाच निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। दुपारनंतर त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। त्या बैठकीनंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत। पूर्वी धन्यवाद निलेश आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर छगन भुजबळ यांची नाराजी हा विषय कालपासून गाजतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।